मला शरण यायचं ते कसं यायचं कसं यायचंय? आपुलेने भेदे विण माझे जाणी जे जे एक पण तया नाव शरण मज येणे का. मला शरण येताना भेद न ठेवता शरण ये हे पहिल्यांदा सांगितलं. भेद न ठेवता शरण ये याचा अर्थ मला अभेदानं जाणणं हीच शरणागती आहे. आपण बोलून आलो भगवंताशी आपला अभेद आहे हे लक्षात येणं म्हणजे स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व संपून जाणं. पाण्याला एकदा कळलं की आपण समुद्रापासून वेगळे नाही, मग ते पाणी कुठेही असलं तरी ते समुद्राशी विचाराने एकरूपच झालं असं समजलं पाहिजे. एकदा कळलं, आपलं स्वरूप कळलं, जीवनमुक्ताचं काय आहे, संत महात्म्यांचं काय आहे, त्यांचं अस्तित्व जरी वेगळं दिसलं तरी सुद्धा ते परमात्म्यापासून वेगळे कधीच नव्हते, कधीच नव्हते. त्यांचं अस्तित्व वेगळं दिसतं की नाही? दिसतं. ज्ञानोबाराय आणि परमात्मा एकच. आपण बोलतो नेहमी तुकोबाराय आणि परमात्मा एकच, ब्रह्म तुकासी आली वगैरे नेहमी प्रमाण दिली जातात. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देव आणि भक्त दुजा नाही, विचार दुजा नाही का हे दोघे वेगळे नाहीत? आता प्रश्न तिथे आहे. तुकोबाराय म्हणजे देवाशिवाय वेगळं कोणी नाही, मग तुकोबाराय वारीला कुणाच्या येतात? ज्ञानोबाराय जर अवतार पांडुरंग असतील तर ज्ञानोबाराय पंढरपूरला वारीला यायचं काय कारण? पंढरपुरा नेईन गुढी कशा करता? जर म्हणून त्यांचं अस्तित्व जरी परमात्मा भिन्न दिसत असलं तरी ते परमात्मा भिन्न नाहीयेत. का नाहीयेत? कारण विचारानं आपण तेच आहोत हे त्यांना कळालेलं आहे. ज्या क्षणी हा विचार पक्का होतो, ज्या क्षणी हा विचार यथार्थतेनं अंतःकरणामध्ये ठसतो, त्याच क्षणी त्याची स्वतंत्रता संपून जाते. परमात्म भिन्न असणारी कोणतीही वस्तू किंवा मानली गेलेली कोणतीही वस्तू ज्या कारणाने भिन्नत्व स्वीकारते, त्या सर्व कारणांचा निराश झाला की अभिन्नता आली. कोणत्या कारणानं भिन्नत्व येतं? एकच कारण आहे, अज्ञान. यर भिन्नपण ते उठी अज्ञान असतं, दुसरं काही कारण नाही. अज्ञान गेलं, ज्ञान झालं म्हणजे मग पुन्हा अभिन्नता आहे ती आहेच आहे. म्हणून आपुलेनी भेदेविण जाणीजे, जाणीजे माझे जाणीजे जे एकपण, माझं एकपण जाणणं हीच शरणागती. अर्जुना, तुला वेगळी क्रिया करायचं कारण नाही. तुला वेगळं शरण येणं म्हणजे तिथून तुझे हात बांधून लोटांगण घालत इथपर्यंत आला पाहिजेस असं अजिबात म्हणणं नाही. आहे त्या ठिकाणी मी तुझा रक्षक आहे हे तू जाणलंस, असेल त्या ठिकाणी मीच तुझा आश्रय आहे हे तू जाणलंस की संपलं. म्हणून एक शब्द वापरला, मामेकम शरणम व्रज, क्रियापद व्रज आलं. आपण विचार करून आलो त्याचा, ज्ञानार्थी क्रियापद वापर. असं तू जाण. शरणम व्रज म्हणजे मी तुझा आश्रयदाता आहे हे तू जाण, मी तुझा रक्षक आहे हे तू जाण. तू म्हणून शरणागतीचा विचार करताना आपल्याला अजून एक भूमिका मी त्या संदर्भात सांगतो. शरणागतीचा विचार करताना अजून एक भूमिका, शरणागती 6 प्रकारची सांगितली जाते. याच्यामध्ये काय काय येतं? 3 प्रकारची शरणागती सांगितली जाते, कायिक वाचिक मानसिक. काही ठिकाणी 6 प्रकारची शरणागती सांगितली गेली. अनुकूल्यस्य संकल्पः, प्रातिकूल्यस्य वर्जनम, रक्षिष्यति इति विश्वासः, गोप्तृत्वे वर्णम तथा आत्मनिक्षेप कार्पण्ये षड्विधा शरणागती. चल, 6 प्रकार झाले शरणागतीचे. काय काय केलं पाहिजे त्याच्यामध्ये? जे जे भगवंताला अनुकूल आहे त्या अनुकूलाचा स्वीकार केला पाहिजे, जे भले आपल्याला किती प्रतिकूल वाटो. आपल्याला प्रतिकूल आहे पण भगवंताकरता जे अनुकूल आहे त्याचा स्वीकार करा. साधं बोलतो, विस्तार करतात त्या ह्याच्यामध्ये सुद्धा भक्तिरसामृत सिंधुकारांनी सुद्धा उत्तम भक्तीचं लक्षण करताना हेच केलंय.
अन्याभिलाषिताम शून्य ज्ञान कर्मादि अनावृतम अनुकूल्येन कृष्णानुशीलनम भक्ती उत्तमा. बस, भगवंताला जे अनुकूल आहे ते करणं हीच भक्ती. मग आपल्याला ते प्रतिकूल वाटू दे. अरे इतकं प्रतिकूल वाटेल की ते केल्याने आमचा जीव जाईल, जाऊ दे. पण भगवंताला अनुकूल आहे ना, भगवंताला ते आवडणार आहे ना, भगवत भक्ती करता अंतःकरणामध्ये भगवत चरणाचं प्रेम निर्माण होण्याकरता जर त्याचा उपयोग होत असेल तर का करू नये. देहाचं काय हो, पुन्हा मिळेलच की. आज न उद्या पुन्हा मिळेल. काय भले दुर्लभ असला तरी 84 लक्ष योनीमध्ये फिरून फिरून का होईना पण कधी ना कधी तरी मिळेलच की. पण प्रत्येक योनीमध्ये आल्यानंतर भगवत प्राप्ती होईल याची शाश्वती काय देता येत नाही. म्हणून भगवंताची भक्ती, भगवत प्राप्ती होण्याकरता भगवंताला जे जे अनुकूल आहे, अन्य अभिलाषिताम शून्यम ज्ञानकर्मादि अनावृत, भक्तीचं स्वरूप सांगितलंय. भक्तीमध्ये अन्य कशाचीही अभिलाषा राहत नाही. यत्प्राप्य न किंचित वांछती न शोचती न रमते न उत्साही भवती वगैरे नारद महर्षी बोलतात. किंचितही वासना राहत नाही, किंचितही अपेक्षा निर्माण होत नाही. भगवत भक्ताचं म्हणून वर्णन अनपेक्ष शुचिर दक्ष. अनपेक्ष जयाच्या ठाई पांडवा, अपेक्षे नाही रिगावा, सुखाशी चढावा जयाच्या. अपेक्षे रिगावा नाही, अंतःकरणामध्ये अपेक्षेचा प्रवेश होत नाही. म्हणजे अपेक्षा निर्माण झाल्यानंतर त्या अपेक्षेकडे ते दुर्लक्ष करतात असं नाही. अपेक्षे रिघावाच नाही, उत्पत्तीच नाही अपेक्षेची. मला हे पाहिजे असं त्यांना कधी वाटतच नाही, कारण त्यांना जे पाहिजे ते मिळालंय. भक्तिप्रेम मिळालं, परमात्मा प्राप्ती झाली, आता काय मिळवायचं राहिलं. संसार मिळाला, नका का मिळेना, नका का, काय करायचंय त्याच्यात. देवापुढं बाकीचं काय महत्वाचं आहे सांगा. बर, तुकाराम महाराजांना असं कधी वाटलं का की बाबा आपली एक गाडी असती तर बरं झालं असतं, आपलं जरा अजून 4 मजली घर असतं तर बरं झालं असतं. पंढरपुरामध्ये एक घर पाहिजे होतं, देहूला एक घर आहे, आळंदीला वारीला जातो तिथं एक घर पाहिजे होतं, पैठणला जातो तिथं एक घर पाहिजे होतं, तेरला जातो तिथं आपलं एक मुक्कामाची व्यवस्था असायला पाहिजे होती. अरे नाही, काही गरज नाही. वारकऱ्याला अपेक्षाच नसते, त्याला माहिती आहे रोज मुक्काम हलवावा लागतो. कुठवर तंबू सांभाळून ठेवायची, रोज हलायचंच आहे. आजचं इथं झालं की उद्या दुसऱ्या गावाला मुक्काम आहे, तिथं तंबू, तिथला तंबू उठला की पुढच्या तंबूत. वारकरी 18 दिवस रोज तंबूत राहतो, रोज जागा बदलतो. कुठल्या तंबूबद्दल त्याच्या मनात आसक्ती आहे? काही नाही. हे जसं रोजचं आहे वारकऱ्याला, तसंच जन्माचं गणित आहे. या जन्मापुरतं हे घर आहे, पुन्हा पुढच्या जन्मात गेल्यावर हा तंबू उठणारच आहे की इथून. पुन्हा दुसरं गाव आहेच आहे, चालत जाणं आहेच आहे, पुन्हा जाऊन तिथं मुक्काम करणं, 2 घरं बांधणं. काय तुकाराम महाराजांना काही वाटलं इथं एक घर असावं. अरे निरंजनी आम्ही बांधिले घर, काय करायचंय बाकीच्या घराचं, काय चिंतन आहे. परमात्मा मिळाला, विषय संपला, त्याच्या समोर काही मिळावं असं वाटत असेल तर तो भगवत तत्वाचा अपमान होईल. मानवी जीवनाचं साध्य ते ठरतं, साध्य त्याला म्हटलं जातं की जे मिळाल्यानंतर अन्य काही मिळवण्याची अपेक्षा नसली पाहिजे, तर ते साध्य. पैसा मिळाल्यानंतर सत्ता मिळावी वाटत असेल तर पैसा हे जीवनाचं साध्य होऊ शकत नाही. सत्तेत गेल्यानंतर पुन्हा पैसा मिळवावा वाटत असेल तर सत्ता हे जीवनाचं साध्य होऊ शकत नाही. घर बांधण्यातून पुन्हा गाडी घ्यावी वाटत असेल तर घर बांधणं साध्य नाही. साध्य कशाला म्हटलं पाहिजे, साधन कशाला म्हटलं पाहिजे, त्याची लक्षणं आहेत शास्त्रकारांनी केलेली. जे साध्यापर्यंत नेतं त्याला साधन म्हणा एक, काल आपण बोललो कीर्तनात. ते शास्त्रानुमोदित असेल तर त्याला साधन म्हणा 2, आणि ते काल परिच्छिन्न असेल तर ते साधन होईल 3. साधनाने साध्यापर्यंत नेल्यानंतर साधन संपलं पाहिजे, साधन शिल्लक नाही राहिलं पाहिजे, तर त्याला साधन म्हणा. साध्य म्हणताना पुन्हा 3 लक्षणं करा. साध्य कशाला म्हणावं बाबा, आता ते उलट घ्या सगळं व्यतिरेकानं, काय पुन्हा तेच सांगत बसायचंय. जे एकदा मिळालं की संपत नाही ते साध्य आहे. एकदा मिळाल्यानंतर अन्य कशाची अपेक्षा राहत नाही ते साध्य आहे.
जे मिळवण्याकरता नियत साधनाचा विचार आहे ते साध्य आहे. ऐका, ज्याच्या पुढं काही मिळवावं असं वाटत नाही, काही प्राप्तीचं कोणतंही कारण जीवनामध्ये शिल्लक राहत नाही. धन्योहम प्राप्तव्यम सर्व मध्य संपन्नम. संपलं. काय मिळवायचं राहिलं आता? काही नाही. त्याला साध्य म्हणा. ते कालपरिच्छिन्न नाही आहे, ते नित्य आहे, ते शाश्वत आहे. त्याला तुकोबारायांच्या आरतीमध्ये आपण त्याला धाम म्हणतो. धाम, आरती तुकाराम आपण धाम म्हणतो त्याला. सच्चिदा कितीतरी ज्ञाने आपण गीता वाचा. यद्गत्वान निवर्तन्ते तत् धाम परमम मम. तत् धाम, धाम म्हटलं त्याला. म्हणजे जिथे गेल्यानंतर पुन्हा परत येणं नाही. नस पुनरावर्तते, पुन्हा मागे येणं नाही. उपनिषद बोलतं त्या पद्धतीनं. एकदा गेलं बस. तत्र को मोहा कशोका एकत्वमानुपश्यता. तिथं काही शोक नाही, काही मिळवायचं राहिलं नाही, कशाची वाईट वाटणं नाही, काही खंती राहिली नाही, बस काही चिंता राहिली नाही मनामध्ये. आम्ही कीर्तनाला उभे राहिलो तर काही चिंता असते मनामध्ये. आता सांगत नाही ते विस्तारण कशा कशाची असते ती, परंतु काही चिंता असते. म्हणजे तुम्ही गैरअर्थाने घेऊ नका. म्हणजे उद्या सकाळचं कीर्तन वेळेवर गाठता येईल का नाही याची चिंता, असं मला म्हणायचं होतं. त्यातल्या त्यात आपण चांगलं बोलावं. तुकोबाराय कीर्तनाला कशाची चिंता, कशाची अपेक्षा? काय नाही. भक्ती आम्ही केली, सांडोनी उद्वेग. बस काय उद्वेग सांडून भक्ती केली, चिंता सांडून भक्ती केली आम्ही, खंती सांडून. बस पुष्कळ उदाहरणं त्याप्रमाणे त्याला देता येतील. मुद्दा काय? अन्याभिलाषिताम शून्य ज्ञान कर्मादि अनावृतम. अन्य सर्व पदार्थाची अभिलाषा शून्य होऊन जाते परमात्मा प्राप्तीमध्ये, त्या भक्तीमध्ये. आणि ज्ञान कर्मादि भक्तीचं लक्षण आहे हे. भक्ती ज्ञानानं कर्मानं आवृत होत नाही. ज्ञानानं भक्ती झाकली जाऊ शकत नाही, कर्मानं भक्ती झाकली जाऊ शकत नाही. भक्तीनं काय झाकलं जाईल हा प्रश्न वेगळा आहे, परंतु ज्ञानानं भक्ती झाकली जाऊ शकत नाही. त्यालाही प्रमाण हजारोनी देत नाही. अनुकूल्यन कृष्णानुशीलनम भक्ती ही उत्तमा. भगवंताला अनुकूल झालं पाहिजे. अनुकूल होणं म्हणजे काय आहे? तुम्ही मला अनुकूल व्हा म्हणजे काय? तुम्ही माझ्या सारखे व्हा म्हणजे काय? अनुकूल या शब्दाचा अर्थ काय करायचा? कुल या शब्दाचा अर्थ आहे तट. तट, नदीचे जे दोन तट असतात त्याला कुल असं म्हणतात. भगवंताला अनुकूल होणं म्हणजे भगवान ज्या तटावर आहेत त्या तटावर राहणं, याला भगवंताला अनुकूल होणं असं म्हणतात. आणि भगवान ज्या तटावर आहेत त्या तटावर न राहता दुसऱ्या तटावर राहणं याला प्रतिकूल होणं असं म्हणतात. अगदी साधं सरळ जर बोलायचं झालं तर भगवंताला अनुकूल होणं म्हणजे भगवान जे करतील त्याला हो म्हणणं. चला, धंद्याचं दिवाळं निघालं, बरे झाले. बाईल मेली, बरे झाले. भगवान जे करतील त्याला हो म्हणायचं, नाही म्हणायचं नाही. देवाने दुःख दिलं, चांगलं झालं देवा. देवाने आनंद दिला, चांगलं झालं देवा. आम्हाला आनंद दिला. अहो देवा, इतके तुमचे भगवत भक्त असताना देवाने आम्हाला दुःख दिलं. देवाला धन्यवाद द्यावेत का देवाच्या नावानं बोटं मोडावीत? देवाला धन्यवादच. अर्थात हे प्रवचनात ऐकायला बरं आहे, पण तरी हे ऐकून 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 मनात बसल्याशिवाय तशी प्रतिक्रिया निर्माण होणार नाही, म्हणून पुन्हा पुन्हा सांगायचे. दुसरं काही कारण नाही. भगवंताने प्रतिकूल परिस्थिती निर्माण केली, धन्यवाद आहेत देवाला. देवा चांगलं झालं असं केलं तुम्ही आमच्या बाबतीत, चांगलं झालं. नाही तर माझ्या मनामध्ये मोह निर्माण झाला असता. आणि देवा सगळ्यात महत्वाचं हे आहे की जगामध्ये इतकी माणसं असताना दुःख देण्याकरता का होईना पण तुमचं लक्ष माझ्याकडे गेलं की नाही? दुःख देण्याकरता का होईना तुम्ही माझं चिंतन केलं की नाही? तुमच्या लक्षात मी आलो की नाही, राहिलो की नाही? दुःख देण्याकरता का होईना, बस झालं आम्हाला. तुमच्या लक्षात आम्ही राहिलो, या निमित्तानं तुम्ही आमचं चिंतन केलं, आमचं स्मरण केलं, आमची आठवण केली. एवढ्या लोकांमधून देवानी दुःख देण्याकरता का होईना पण माझीच निवड करावी का? याच्यातही अभिमान वाटलाच पाहिजे.
कोणत्या का कारणाने होईना, पण देवानी माझं स्मरण केलं. माझी या सगळ्या, आता किती लोकसंख्या आहे मला माहित नाही, जगाची लोकसंख्या किती मला माहित नाही, पण या सगळ्यातून देवाला माझी निवड करावी वाटली, याच्यात अभिमान वाटला पाहिजे का नाही आपला आपल्याला? आनंद दिल्यावर तर कोणी म्हणेल हो, कोणी म्हणेल, पण दुःख दिल्यावरही ती भावना निर्माण झाली पाहिजे. अनेक वेळेला बोलून आलोय आपण, त्या नारद पांचरात्रामध्ये पुष्कळ वर्णन आहे, भागवतातही आहे. नाही तुकोबारायांनी केलंय त्याचं चिंतन. देवाची ते खूण आला ज्याच्या घरा, त्याच्या पुढे चिरा, बस संपलं, त्याचा संसार उद्ध्वस्त होऊन जाईल. भागवताने म्हटलंय, अरे बाबा मला ज्याचं कल्याण करण्याची इच्छा आहे त्याच्या घरामध्ये मी चोरी करवतो, त्याच्या घरामध्ये मी आमक पुष्कळ. देशत्यागो महान व्याधी विरोधो बंधुभिस्सह धनहानी अपमानंच मद अनुग्रह लक्षणम. माझ्या अनुग्रहाची लक्षणं मानली, हा माझा अनुग्रह झाला असं समजा. घरामध्ये चोरी झाली, भावाभावामध्ये भांडण होऊन मध्ये भिंत पडली, माझाच अनुग्रह, माझा म्हणजे देवाचा. मी काही त्या कामाकरता आलो नाही. एखाद्याला दुर्धर रोग झाला, गावातल्या लोकांनी हाकलून दिलं गावातून, अरे तो देवाचाच अनुग्रह असतो. आपण अनेक वेळेला बोललो, गावातून हाकलून दिलेला मनुष्य सहसा पंढरपूरला येऊन स्थायिक होतो. म्हणजे देवाला ज्याच्या आपल्या जवळ घ्यावं असं वाटतं, देव त्याच्या बाबतीत हाकलून देण्याची लीला करतो. म्हणजे काय कृपाच झाली की हो देवाची, कोणत्याही अर्थाने घ्या, कसंही घ्या, मी विस्तार करत नाही. जे म्हणजे अनुकूल्यस्य संकल्पा, भगवंताला जे जे अनुकूल आहे, म्हणजे भगवान जे करतील त्याला हो म्हणायचं, नाही म्हणायचं नाही. देवा आमच्या बाबतीत तुम्ही असं का केलं, तक्रार नाही. बोललोय आपण, आता तुझं कळेल ते करी, तक्रार नाही. तारीसी तरी तारी, अरे तुला तारायचं तर तार, नाही तर मार, तक्रार नाही. कारण भगवान तक्रारीला वाव ठेवत नाहीत. भगवान आपल्या बाबतीत काय करतात याचा विचार करायचा नाही, भगवान आपल्या बाबतीत जे करतात त्याचा परिणाम काय होतो हे बघायचं. आमच्या घरामध्ये चोरी झाली, भगवंताची कृपा म्हणून चोरी झाली, ते चोरीकडे बघायचं नाही. ज्या अर्थी चोरांनी ते चोरून नेलं त्या अर्थी आपल्या ममत्वाची स्थानं कमी झाली, हा परिणाम बघायचा. आपल्या घरातलं कमी झालं, मी एवढे दिवसाचं कमावलं होतं, ज्या अर्थी चोरीला गेलं त्या अर्थी ममत्वाची स्थानं कमी झाली, हा त्याचा परिणाम झाला. वाईट करत नाहीत, बोललोय आपण. तारीसी तारी, तारी मारी, तारलं तरी आपलंच कल्याण, मारलं तरी आपलंच कल्याण. जन्माला घातलं तरी आपलंच कल्याण, न घातलं तरी आपलंच कल्याण. देवाला काय करायचंय स्वतःला? आपल्याला मारून त्याला काय मिळणार आहे, ना आपल्याला तारून त्याला काय मिळणार आहे? काही मिळणार नाही. आपल्याला जवळ घेऊन त्याला काय मिळणार, आपल्याला दूर लोटून त्याला काय मिळणार? काहीच नाही. संसारात घालून त्याला काय फरक पडणार आहे, आणि न घालून त्याला काय फरक पडणार? घातलं तरी आपलंच कल्याण, न घातलं तरी, जन्माला येवो अथवा न येवो काय फरक पडतो? जन्माला आलं चांगली गोष्ट आहे, गेलो नाही आलो जन्माला, मग तर काय परब्रह्म स्वरूपात निवास आहे कायम, स्वरूप अवस्थाच आहे ती. जन्माला आलोच नाही म्हणजे येण्याची शरीरे, शरीरा येणे सर, बर काही उपयोग नाही. अनीता नटवन्मयाम तव पुर श्रीकृष्ण या भूमिका व्योमाकाशक खांबराब्दी वसवत्वत प्रीत यद्यावधी प्रीतम मे यदि तव समीक्ष भगवंत तद्वांछितम देहि मे नोचेत ब्रूहि कदापि मानय पुनर्मामिदृशीम भूमिका. रहीमजींच्या मुखामधला श्लोक आहे. रहीमजी मोठे संत होऊन गेले भगवान श्रीकृष्णाचे, त्यांच्या मुखात आहे, त्यांचा श्लोक आहे. देवा तुम्ही आम्हाला जन्माला घातलं, आम्ही इथं आलो, काही तक्रार केली काय? काही तक्रार नाही. तुम्ही जी जी भूमिका आम्हाला दिली ती ती भूमिका आम्ही स्वीकारली, आणि या जगताच्या रंगमंचावर येऊन तुम्ही म्हणाल ते नाटक केलं. कधी पुरुषाची भूमिका दिली, आम्ही पुरुष येऊन इथं नाटक केलं. त्या नाटकाचा कालावधी 2-3 तास नसेल, 70-80 वर्षाचा असेल, पण ते नाटकच आहे. तुम्ही आम्हाला स्त्रीची भूमिका दिली, आम्ही स्त्री म्हणून आलो. तुम्ही आम्हाला वृक्ष योनीत घातलं, आमची तक्रार नाही. तुम्ही आम्हाला पशु योनीत, पक्षी योनीत घातलं, तक्रार नाही. नाही देवा, कधी कधी तर तुम्ही आम्हाला कुठल्या तरी एखाद्या स्थावर जंगम योनीला घातलं, आमची तक्रार नाही का? आम्हाला मातीचं ढेकूळ बनवलं, ठीक आहे, आम्हाला तेवढीच भूमिका दिली. एखाद्या नटाला रंगमंचावर तेवढीच भूमिका असते. काय करायचं तू? काही करायचं नाही, नुसतं यायचं, पत्र द्यायचं, निघून जायचं, पोस्टमनची भूमिका.
नाटकामध्ये एखाद्या नटाला तू काय करायचं, काही बोलायचं नाही, इकडे तिकडे बघायचं नाही, यायचं, पत्र टाकायचं, निघून जायचं. तो म्हणतो तेवढी तर तेवढी, तक्रार नाही. देवा, कधी आम्हाला तुम्ही ढेकळाची भूमिका दिली मातीच्या, कधी पशुची दिली, कधी पक्ष्याची दिली, कधी पुरुषाची दिली, कधी स्त्रीची दिली, कधी लहान बालकाची भूमिका दिली. जन्माला आलो आम्ही, तोंड दाखवलं आणि प्राण गेला, तेवढीच भूमिका देवा आम्हाला तुम्ही दिली. आम्ही तक्रार नाही केली तुमच्याकडे. हीच भूमिका आम्हाला का दिली, आम्हाला मुख्य भूमिका पाहिजे होती, असं कधी आम्ही तुमच्याकडे बोललो नाही. रहीमजी बोलतात. आता देवा गंमत अशी झाली, तुमच्या इच्छे खातर म्हणून या जगताच्या रंगमंचावर येऊन आम्ही नाटक केलंय. आम्ही केलेलं नाटक तुम्हाला जर आवडलं असेल तर आम्ही म्हणतो ते बक्षीस आम्हाला द्या. आणि आमचं नाटक तुम्हाला आवडलं नसेल तर आम्हाला अभिनय येतच नाही, म्हणून नाटक करायला इथं पुन्हा पाठवू नका. काही करा तुम्ही आमच्या बाबतीत, आता तुझं कळेल ते करी. आमचं नाटक, आमचा अभिनय आवडला असेल तर आम्ही म्हणतो ते द्या. काय पाहिजे? काही नाही, तुमच्या चरणाची भक्ती पाहिजे. आणि जर आमचं नाटक तुम्हाला आवडलं नसेल तर नाटक करायला पुन्हा इथं जगतामध्ये पाठवू नका, म्हणजे जन्मालाच घालू नका. म्हणजे काय झालं? कायमस्वरूपी भगवत स्वरूपता. कोणत्याही बाजूनी विचार केला तरी फल कुणाच्या पदरात आहे? देवाच्या का आपल्या? आपल्या पदरात आहे. म्हणून देव करेल त्याला हो म्हणायचं. देव प्रतिकूल करत नाही. तेव्हा असं केलंस आनंद आहे, तसं केलंस आनंद आहे, हे झालं आनंद, ते झालं. मला काय वाटतं, अनुकूल का प्रतिकूल याला महत्व नाही. कारण एक सांगतो, अनुकूलतेच्या आणि प्रतिकूलतेच्या व्याख्या आम्ही आमच्या बुद्धीनं जेवढ्या करतो त्याच्यापेक्षा व्यापक व्याख्या परमात्म्याच्या आहेत, हे लक्षात ठेवा. अरे विष स्तनामध्ये घालून मारायला आलेल्याच सुद्धा जो अनुकूल करतो, तो आम्ही जीवनामध्ये कधीतरी रामकृष्ण हरी म्हटलंच असेल की नाही? तो आमचं प्रतिकूल करेल काय? जी पुतना मारायला आली तिचं कल्याण जर तो करतो तर आम्ही पंढरपुरामध्ये वास्तव्य करतो, आमचं कल्याण करणार नाही का तो? साधा विचार आहे. एक भूमिका म्हणून मी फक्त सांगतो आपल्या. भगवान म्हणतील त्याला हो म्हणायचं. बाकी प्रपंच काय म्हणतो याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. प्रपंचाने ती अनुकूलता दाखवली का प्रतिकूलता दाखवली याच्याकडे लक्ष द्यायचं कारण नाही. विस्तार होईल पुष्कळ. त्या नेहमी सांगतो ना आपण त्या बादशहाच्या चरित्रातली कथा. ते बादशाह बिरबल एके दिवशी सकाळी बाहेर पडले म्हणे. ते जाताना बाजारामध्ये त्या बादशहाला वांगी दिसली चांगली. आता चातुर्मासात काय पण दिसली, ती कोवळी 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 वांगी दिसली. बादशाला वाटलं वांगी खावीत, म्हणून त्यांनी सेवकाला सांगितलं वांगी घे रे. आता बादशहाने म्हटल्यानंतर काय वांगी, पोतभर वांग. त्याने ते वांगी कोवळी कोवळी बघितली. बादशहाने ते वांग घेतलं, हातात घेऊन बघायला लागला. आणि बिरबलाला म्हणाला, बिरबल काय भाजी आहे रे? मला तर वाटतं अशी भाजी जगाच्या पाठीवर दुसरी नसेल. किती कोवळं छान बघ ना, याच्याकडे बघितलं तरी आनंद वाटतो. बिरबल म्हणाला, बरोबर आहे महाराज, ह्याच्यासारखी भाजी जगाच्या पाठीवर दुसरी नाही. म्हणे कशावरून? बिरबलाने सांगितलं, म्हणून तर देवानी एवढ्याच एका भाजीच्या डोक्यावर छत्री धरली. उलटी का असं ना, पण या भाजीच्या डोक्यावर छत्री धरली देवाने. ज्या अर्थी देवानी याला छत्र दिलंय त्या अर्थी हे देवालाही आवडत असावं. बर, बादशाला आनंद झाला युक्तिवाद ऐकून. घ्या रे, अजून एक पोत घ्या. झालं, पोतभर वांग गेलं राजवाड्यामध्ये. बादशाला आवडली. त्याने भटारखान्यात सांगितलं, आज वांग्याची भाजी करा, अमुक करा, तमुक काय जे असेल ते सगळं वांगच. आज भाजी वांग्याची, बस भातामध्ये वांगे, अजून काय काय असतं, वांग्याचं भरीत अजून काय मला माहित नाही. बर, ती वांगी खाल्ली. आता परिणाम काय वांग्याचा? वांग वातुळ आहे, वात निर्माण होतो वांग्यात. त्या प्रमाणाच्या बाहेर वांगी खाल्ली, ते बादशहाचं पोट दुखायला लागलं. वांगी खाऊन खाऊन ते पोट दुखायला लागलं. दुसऱ्या दिवशी दरबारामध्ये बिरबल आल्यावर बादशहाचा चेहरा असा वेदनेने, बिरबल महाराज काय झालं? जहापना काय झालं? अरे म्हणे वांग काही भाजी आहे काय? इतकी घाणेरडी भाजी मी जगात पाहिली नाही. 2 वांगी काय जास्त खाल्ली, पोट दुखायला लागलं माझं. इतकी घाणेरडी वांगी भाजी दुसरी जगात नसेल. बिरबल म्हणाला, तुम्ही म्हणता ते खरंच आहे, असली घाणेरडी भाजी जगाच्या पाठीवर दुसरी नसेल. बादशाह म्हणाला, कशावरून? बिरबल म्हणाला, देवाला आवडत नाही म्हणून. म्हणे कशावरून? म्हणून तर चातुर्मासात बंद केली.
अरे पण काल तू म्हणाला छत्री धरली, पण छत्रीवर काटेत ना देवा, काट्याची छत्री देवानी धरली ना, मग देवालाही आवडत नाही. बादशाह म्हणाला, बिरबल तुला काही स्वतःच डोकं आहे का नाही? मी काल म्हटलं भाजी चांगली आहे, तू म्हणतोस भाजी चांगली. मी म्हटलं भाजी वाईट आहे, तू म्हणतोस भाजी वाईट. तुला काही स्वतःची अक्कल नाही का? बिरबल म्हणाला, महाराज मी तुमचा सेवक आहे, वांग्याचा नाही. वांग्याला काय वाटेल याचा विचार मला करायचं कारण नाही. तुम्हाला चांगलं वाटेल त्याला हो म्हणणं हे माझं काम आहे. याला म्हणतात अनुकूल होणं. तसं संसाराला काय वाटेल याचा विचार करायचा नाही. आपण संसाराचे दास नाही आहोत, आपण भगवंताचे दास. भगवंताला काय वाटेल याचा, भगवंताने असं केलं आपण त्याला विरोध केला तर चालत नाही. म्हणून अनुकूल्यस्य संकल्पः प्रातिकूल्यस्य वर्जनम. जे जे आपल्याला भगवत भक्ती करता प्रतिकूल आहे, भगवत प्राप्ती करता प्रतिकूल आहे, ते आपल्याला किती अनुकूल वाटत असेल आणि कितीही कष्टानं आपण ते मिळवलेलं असेल तर त्याचा तत्क्षणी त्याग झाला पाहिजे, कारण ते भगवंताला प्रतिकूल आहे. किती सांगायचं याच्याबद्दल. रक्षिष्यति इति विश्वासः. आपल्या संकट काळामध्ये भगवानच आपलं रक्षण करतील याच्यावर विश्वास ठेवणं, हे सगळे शरणागती आहे बरं का. ही सगळी 6 प्रकारची शरणागती आहे. भगवंताला अनुकूल होणं ही भगवंताची एक शरणागतीच आहे. भगवत भक्ती करता भगवत प्राप्ती करता जे जे प्रतिकूल आहे त्याचा त्याग करणं ही सुद्धा शरणागतीच आहे. भगवानच आपलं रक्षण करतील याच्यावर विश्वास ठेवणं ही सुद्धा एक प्रकारची शरणागती आहे. रक्षिष्यति इति विश्वासः. बाकी कशावरही विश्वास नाही. निष्काम निश्चळी विठ्ठली विश्वास. पाहू नये वास आणिकांची. आणिकांकडे तो जाणार नाही. आता काय होईल ते भगवंताच्या कृपेनं होईल. बस. जरी आकाश वर पडो पाहे वडवा नळ त्रिभुवा, काय पुष्कळ सगळं. परी मी तुझीच वास पाहे गावे. न करी आणिकांचा पांगीला. गरज नाही आणिकांच्या नादाला लागायची, मला गरज नाही. तुझीच वास, बस दुसरं काही नको आम्हाला. त्या पद्धतीनं रक्षिष्यति इति विश्वासः. भगवानच आपलं रक्षण करतील विश्वास. काय गोप्तृत्वे वर्णम तथा. म्हणजे जर संकट प्राप्त झालं तर त्या संकटाच्या निराकरणाकरता परमात्मा सोडून अन्य कुणालाही हाक न मारणं. म्हणून भक्तिशास्त्रामध्ये थोडं अजून पुढे जाऊन बोलतो. एक भूमिका अजून थोडी काटेकोर आहे म्हणून सांगतो. गोप्तृत्वे वर्णम तथा. संकट जर प्राप्त झालं तर त्या संकटामध्ये रक्षक म्हणून फक्त भगवंताचीच अपेक्षा केली पाहिजे. भगवंताचाच धावा केला पाहिजे, अन्य कुणाचा धावा करायचा नाही. अन्य कुणाचा का सांगतो याच्याकरता बहुतांश वेळेला द्रौपदीचं उदाहरण दिलं जातं, परंतु भक्तिशास्त्राला ते उदाहरण मान्य नाही. त्याचं कारण सांगतो मी आपल्याला. आपण जर महाभारत पाहिलं आणि तो सगळा वस्त्रहरणाचा प्रसंग जर पाहिला तर आपल्याला हे लक्षात येईल की द्रौपदीला जेव्हा सभेमध्ये आणलं, दुःशासनाने तिच्या वस्त्राला हात घातला, तेव्हा द्रौपदीनं सगळ्यात पहिल्यांदा अपेक्षेनं, मदतीच्या अपेक्षेनं कुणाकुणाकडे पाहिलं. एकदम भगवंताकडे पाहिलं नाही तिने. तिने धृतराष्ट्राला विनंती केली, तिने भीष्माचार्यांना विनंती केली. कोणी जेव्हा उठेना, मान खाली घालून बसले, द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य, धृतराष्ट्राचा तर काही विषयच नव्हता. मग तिने आपल्या पतींकडे पाहिलं. 5ही पती तिथे बसलेले होते की बाबा परपुरुष माझ्या वस्त्राला हात घालतोय आणि तुम्ही बसून राहता. भले तुम्ही पराजित झाला असाल, भले तुम्ही अस्वतंत्र असाल, आत्ता पारतंत्र्यात गेला असाल, तरी सुद्धा ते द्रौपदीने फार मार्मिक प्रश्न विचारलेत तिथं त्या सभेला. स्त्री आहे पण फार सुंदर प्रश्न विचारलेत. तर्कानं ते प्रश्न खोडून टाकता येत नाहीत असे प्रश्न द्रौपदीनं उपस्थित केले. बघितलं 5ही पतींकडे, कोणी बघायला तयार नाही. अरे भीमासारखा भीम मान खाली घालून बसला. द्रौपदीनं प्रश्न विचारला, म्हणे माझ्या पती कमाय मला तुम्ही का हात लावता? म्हणे तुला आम्ही जिंकलंय. मग जिंकलंय कसं जिंकलंय? कुणी मग कुणापासून? तुझ्या पतींपासून जिंकलंय. बर, पतीने मला डावाला लावलं आणि मी माझं दान ते हरले म्हणून ठीक आहे. मला सांगा, ज्या पतींनी मला डावाला लावलं
त्या पतीने मला डावाला लावण्यापूर्वी स्वतःला डावाला लावलं होतं का नाही? म्हण लावलं होतं. आधी पांडव हरले आणि मग द्रौपदी हरली. ठीक आहे. मग द्रौपदी विचारते की जे स्वतः मला डावाला लावण्यापूर्वी हरलेले आहेत त्यांना मला डावाला लावण्याचा अधिकार काय राहिला? सांगा, कोण उत्तर देऊ शकेल त्या सभेमध्ये द्रौपदीच्या प्रश्नाचं? कोणी नाही. भीमासारखा भीम खाली मान घालून बसला, कोणी पुढे येईना. आणि जेव्हा कोणीच येत नाही हे पाहिलं तेव्हा द्रौपदीनं धावा केला. गोविंद द्वारिका वासीन कृष्ण गोपी जनप्रिय तिथं आहे. म्हणजे द्रौपदी सुद्धा एकदम भगवंताचं स्मरण करत नाही. तिला आधी पती आपली लज्जा राखतील याचा विश्वास आहे. त्याच्या आधी भीष्माचार्य आपली लज्जा राखतील. त्याच्या आधी धृतराष्ट्र हा राजा आहे तो आपली, कारण दुर्बलस्य बलम राजा, बालानाम रोदनम बलम बलम मूर्खस्य मौनित्वम चौरनाम अनृतम बलम. दुर्बलाचं बल राजा, हे दुर्बलाचं बल आहे. त्यावेळेला द्रौपदी दुर्बल झाली होती, तिचं बल राजा, धृतराष्ट्र हा राजा आहे म्हणून तिने पहिल्यांदा धृतराष्ट्राकडे पाहिलं. नाही कोणी जेव्हा रक्षण करत नाही त्यावेळेला द्रौपदी येते, उपयोग नाही. अरे संकट काळ निर्माण झाल्यानंतर पहिलाच धावा भगवंताचा केला पाहिजे. गजेंद्रांनी देवाचा धावा केला, पण आधी नातेवाईकांची अपेक्षा ठेवली. परंतु संतांचा विचार केला तर, आपल्या ज्ञानोबाराय तुकोबारायांचा विचार केला तर, त्यांनी नातेवाईकांना बोलवलं नाही, त्यांनी आपल्या राजाला बोलवलं नाही. संकट काळ निर्माण झाला तर त्यांनी देवाशिवाय कुणाचा धावा केल्याचं आपल्याला पाहता येणार नाही. म्हणून गोप्तृत्वे वर्णन तिथं दिसतं संत वाङ्मयामध्ये. बाकीचे जे आर्त भक्त म्हणून ज्यांची उदाहरणं येतात त्यांची आर्तता आणि त्यांची आर्तभक्ती ही भक्ती असली तरी ती नंतर आहे. आधी त्यांनी फक्त आपल्या जवळच्या लोकांना काही आपल्या रक्षणाकरता म्हणून धावा त्यांचा केलेला दिसून येतो. पण तुकोबाराय दुसऱ्याचा धावा करत नाहीत. धावरे केशवा माय बापा. आता दुसरीकडे नाही, उकळतं पाणी अंगावर पडलं, जळे माझी काया लागला ओणवा. दुसऱ्याला आधी काही कुणाला शुभा कासाराला तरी तुमची बायको बघावं माझ्या अंगावर, बघा बायकोचे हात धरा, तुमच्या बायकोने माझ्या अंगावर उकळतं पाणी टाकलं म्हणून नवऱ्याला सांगितलंय का? नाही. त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे होते म्हणून तिकडं तक्रार केली काय की राजे बघा तुमच्या राज्यामध्ये काय अनाचार आहे, माझ्यासारख्या भगवत भक्तावर उकळतं पाणी टाकलं जातं, मी काय कुणाचं घोडं मारलं होतं काय, मी काय या बाईला त्रास दिला होता का, पण ही अशी करते तसं करते म्हणून राजाकडे तक्रार केली नाही, गावच्या पाटलाकडे तक्रार केली नाही. नाही तिच्या पतीला सांगितलं नाही की बाबा तू तुझ्या बायकोला ताब्यात ठेव, कारण त्यांना त्याही वेळेला माहिती होतं की जगात असा पतीच नाही. कुणाकडेही तुकोबाराय गेले नाहीत. धावरे केशवा माय बापा. बस पहिली आठवण आली ती देवाचीच आली, दुसरी आठवण आली नाही तुकोबाराय, दुसरी आठवण आली नाही. अनेक प्रसंग संकटाचे, पण त्यामध्ये त्यांना फक्त द्रौपदीला देवाची पहिल्यांदा नाही आठवण आली, पण तुकोबारायांना पहिली आठवण आली ती देवाची. गोप्तृत्वे वर्णम ही शरणागती तुकोबारायांकडेच पहा, द्रौपदीकडे बघून नाही चालत, गजेंद्राकडे बघून नाही चालत. आत्मनिक्षेप कार्पण्य षडविधा शरणागती. आत्मनिक्षेप, स्वतःला कायम भगवत चरणी समर्पित करणं, स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व आणि स्वतंत्र सत्ता न मानणं. तुमच्या जीवनामध्ये तुमचं पोट कसं भरेल, देवाची जशी इच्छा असेल तसं भरेल, कारण मी स्वतंत्र नाहीये पोट भरण्याकरता, मी त्याचा अंकित आहे. त्यामुळे तो माझं पोट जसं भरेल तसं भरेल. का तुम्हाला पैसे कुठून मिळतात? देवाकडून. तुम्हाला अन्न कुठून मिळतं? देवाकडून. तुम्हाला कपडे कुठून मिळतात? देव देतो. तुम्हाला आयुष्य कसं मिळालं? देवानी दिलं, डॉक्टरनी नाही. मला आयुष्य अमक्या तमक्याने नाही दिलं, माझ्या प्रारब्धाने दिलं, पण प्रारब्ध हे गौण आहे. प्रारब्ध कसंही असलं, देवाची इच्छा जर त्याच्या विरुद्ध झाली तर प्रारब्धाला बाजूला राहावं लागतं. देवाची इच्छा महत्वाची. भले प्रारब्ध किती प्रतिकूल असेल आणि देवाची इच्छा जर त्या भगवत भक्ताला राखायची असेल तर त्या प्रतिकूल प्रारब्धातही आनंद निर्माण करणं देवाच्या हातात आहे. सगळ्या दुःखाच्या प्रसंगामध्ये आनंदाची अनुभूती देणं देव करू शकतो, दुसरं कोण करू शकणार? भले प्रारब्ध काही असेल, प्रारब्ध बदलण्याचं सामर्थ्य देवाच्या हातात आहे. संगती सांगत बसत नाही मी आपल्याला, लक्षात ठेवा. म्हणून कायम स्वरूपी भगवंताला स्वतःला भगवत चरणावरती समर्पित करणं, आत्मनिक्षेप, कार्पण्ये,
कार्पण्य म्हणजे काय? स्वतःच्या कर्तृत्वाचा, विद्वत्तेचा, बुद्धीचा कोणताही अभिमान न धारण करता भगवत संबंधानं कायम दीन राहणं याला म्हणतात कार्पण्य. कारण त्याला ते दैन्य आवडतं. ईश्वरस्य अभिमान द्वेषित्वात दैन्य प्रियत्वाच्च, नारद भक्ती सूत्रात. भगवंताला दैन्य आवडतं. पंढरीसी जारे आल्यानो संसारा, कोण आहे तिथं? दिनाचा सोयरा. बस, दीन बहु आवडती, त्याला दीन आवडतात. म्हणून ते दीन होणं याचा अर्थ काय आहे तो प्रश्न वेगळा, पुन्हा अजून त्याचे अर्थ काय करायचे ते. असं दीन होऊन राहणं ही म्हणजे या 6 प्रकारची शरणागती सांगितली. अर्जुना, आता मुद्दा काय आहे तो तेवढा सांगतो. अर्जुना, तू मला शरण ये म्हणून मी तुला सांगितलं कशा पद्धतीनं? आपुलेनी भेदेवीण माझे जाणीजे जे एकपण. तू इथं कधीही कुठेही स्वतःला स्वतंत्र समजून मला शरण येऊ नकोस. फक्त मी एक आहे कुठल्याही कामाकरता. रक्षक म्हणून मी एक, आश्रय म्हणून मी एक, बस. अजून काय? अनुकूल म्हणून मी एक. हे सगळं म्हणून जर असेल तर मीच एक, परमात्माच एक आहे. याच भावनेतून तू माझ्याकडे पहा, मला जाणून घे. ही शरणागती झाली. विस्तार होईल. आता हे एक एक सूत्र बघायचं तर या सगळ्याचा एक एक दिवस घालवायला माझ्याकडे आता तेवढं नाही. पुढे चालूया आपण. भगवान म्हणतात अशा पद्धतीनं तू मला शरण ये. झालं. हे सांगून झाल्यानंतर, मला अशा पद्धतीनं शरण ये हे सांगून झाल्यानंतर कशा पद्धतीनं येऊ नकोस हेही सांगणं भगवंताचं काम आहे. त्याचं कारण सांगतो. भगवान काय म्हणाले पुढं? वाचूनी सागराच्या पोटी वडवानळ शरण आला किरीटी, जाळू न टके तया गोठी वाळूनी देपा. मामांच्या प्रतीमध्ये जाळू न शके असं, जाळू न शके तया गोठी वाळूनी देपा. शंकर महाराज कंधारकरांच्या प्रतीमध्ये जाळूनी ठाके पोटी, जाळू न शके, जाळूनी ठाके, जाळू न टके असे 3 पाठभेद आहेत. माझ्याकडे जाळू न टके असा आहे. परंतु काही फरक पडत नाही अर्थदृष्टीने. विरामचिन्हांचा उपयोग करायचा झाला तर वाचुनी सागराच्या पोटी वडवानळ शरण आला किरीटी, जाळू न टके किंवा न शके. इथं प्रश्नार्थक चिन्ह द्या. इथं प्रश्नार्थक चिन्ह दिलं की तया गोठी वाळूनी देपा. त्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या टाकून दे. काय झालं? वडवानळाचं उदाहरण दिलं. आत्तापर्यंत दिलेली उदाहरणं अनुकूलासाठी दिली होती 3. पहिलं उदाहरण दिलं होतं ते म्हणजे घटाचेनी नाशे गगनी गगन प्रवेशे, सुवर्णमणी सोनया, कल्लोळ जैसा काय पाणिया. 3 दृष्टांत दिले. आणि एक दृष्टांत प्रतिकूला करता दिला, तो दिला वडवानळ आणि समुद्राचा. काय दृष्टांत? भगवान सांगतात अर्जुना, वाचुनी, वाचुनी हा शब्द मागच्या ओवीत आलेल्या विचाराला बाजूला ठेवणारा शब्द आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं सुवर्णमणी सोनया ये कल्लोळ जैसा पाणिया, मज तैसा मज धनंजया शरण येतू वाचुनी, हे सोडून जर बघितलंस तर वडनळ शरण आला किरीटी. वाचुनी सागराच्या पोटी वडवानळ शरण आला किरीटी. इथं शरण शब्दाचा अर्थ सरळ सरळ आश्रय असा केला. वडवानळ, अनळ म्हणजे अग्नी. अग्नीचं काय आहे? अग्नीला पुष्कळ शब्द आहे. दावानळ आहे, त्यानंतर प्रलय अग्नी आहे, वडवानळ आहे. हे सगळे अग्निवाचक शब्द आहेत पण वेगवेगळ्या ठिकाणचे. तो शब्द जसा आला त्यात संबंधानं अर्थ करावा लागतो. भुंगा आहे, त्या भुंग्याला किती शब्द आहेत हो? भ्रमर, षटपद, मधुप, हे सगळे शब्द आहेत की नाही? भुंग्या करताच आहेत की नाही? मधुप म्हणजे भुंगाच आणि षटपद म्हणजे भुंगाच. पण मधुप शब्द कोणत्या भुंग्याला लावतात?
जो भुंगा मध गोळा करतो त्या भुंग्याला मधुप म्हणायचं. जो भुंगा नुसताच 6 पायावर चालतो त्याला षटपद म्हणायचं. पायाचा संबंध घेऊन षटपद अर्थ करायचा. तसंच सूर्याचं आहे, तसंच गायीचं आहे. गाय म्हटलं की कोणती गाय, पण धेनू हा शब्द सुद्धा गायीचा वाचकच आहे की नाही. पण धेनू कोणत्याही गायीला म्हणत नाहीत. ज्या गायीला वासरू आहे आणि ते वासरू तिच्या बरोबर आहे त्याच गायीला धेनू म्हणायचं. म्हणजे सवत्स जी गाय असते तिला धेनू म्हणायचं. धेनू म्हणजे गायच आणि गाय म्हणजे गायच. पण बरोबर वासरू असेल तर ती धेनू झाली. आणि जिला वासरूच होत नाही तिला काय म्हणतात? भाकड. भाकड गाय म्हणतात तिला. म्हणजे ती सुद्धा गायच आहे, पण तिला आणि धेनू म्हणजेही गायच आहे, पण दोन्ही अर्थामध्ये फरक आहे. तसं वडवानळ म्हणजे कोणता अग्नी, दावानल म्हणजे अरण्यात जो अग्नी पेटतो तो. तसं वडवानळ म्हणजे समुद्राच्या पोटामध्ये एक अग्नी लागतो. काय सामर्थ्य असेल त्याचं पहा. वडवानळ शरण आला किरीटी. ज्ञानोबाराने पहिल्या अध्यायातच त्याचं चिंतन केलंय. आधीच समुद्र पाही, अगदी सुरुवातीला तेथ दुवाडपण कवणा नाही, मग वडवानळ तैसे याही विरजा जैसा. आधीच पुष्कळ आता अर्थ सांगत बसत नाही. किंवा 16व्या अध्यायामध्ये आसुरी संपत्तीचं चिंतन करताना, ह्याचं दैवी संपत्तीचं चिंतन करताना अगाधे समुद्र जळे, प्राशिता अधिक जळे, वडवाग्नी न मिळे शांतिकेही. आसुरी संपत्तीचं वर्णन करता त्याला शांती मिळत नाही. जसं तो वडवानळ समुद्राच्या पोटामध्ये राहतो आणि त्या समुद्रालाच जाळण्याचा प्रयत्न करतो. काही काही वेळेला तर त्या वडवानळाचं प्राबल्य इतकं सांगितलंय की समुद्राला कोरडं करून टाकतो जाळून. सगळ्या समुद्राला. काय सामर्थ्य असेल पहा. बरं, तो काही आधी जमिनीवर पेटतो मग समुद्रात जातो असं नाही. तो समुद्रातच राहतो. वडवानळ हा समुद्रातच राहतो, पण समुद्रात राहून समुद्राला जाळण्याचा प्रयत्न करतो. अर्जुना, तसं मला शरण येऊ नकोस. वडवानळ समुद्राच्या आश्रयाला आहे, पण समुद्राचा विरोधी आहे. समुद्राच्या आश्रयाला जाऊ नये. आता अजून एक सांगतो. गंगाही समुद्राच्या आश्रयाला गेली. तिने समुद्राला काही त्रास दिला? काही नाही. समुद्राशी एकरूप होऊन गेली. समानाभिहार झाला पाण्याचा पाण्याशी समानाभिहार झाला. गंगा जर समुद्राला मिळाली. गंगा आणि समुद्र यांच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा भेद नाही. सजातीयता आली असेल काही असेल त्याचं. वडवानळ आणि अग्नी, वडवानळ आणि समुद्र. अग्नी हा समुद्राच्याच आश्रयाला गेला, पण समुद्राशी विरोध करून स्वतंत्र राहिला. भगवान म्हणतात, अर्जुना, तसा मला तू शरण येऊ नको. का सांगितलं हे त्याचं कारण सांगतो. आपल्याकडे वेदांतामध्ये कोणताही विचार मांडत असताना 2 पद्धतीनं मांडावा असा संकेत आहे. विचाराची सिद्धी, सिद्धांताची सिद्धी 2 पद्धतीनं होत असते. एक पद्धत आहे अन्वय पद्धतीनं आणि दुसरी आहे व्यतिरेकी पद्धतीनं. व्यतिरेक पद्धतीनंही सिद्धी व्हावी लागते. मांडलेल्या सिद्धांताचा अन्वय सांगितला, पण त्या सिद्धांताला व्यतिरेक सांगता आला नाही तर तो सिद्धांत सिद्ध होत नाही वेदांत दृष्टीने. अन्वय सांगून त्याचा व्यतिरेकही सांगितला पाहिजे. आता अन्वय व्यतिरेक म्हणजे काय त्याचं एक थोडं चिंतन करून पहा. अन्वय म्हणजे अनुवृत्ती आणि व्यतिरेक म्हणजे व्यावृत्ती. आता हे थोडं अवघड. बर, हार आहे आपला, हार, फुलांचा हार. हार आहे ना, आपण देवाला घालतो. फुलांच्या हारामध्ये असणारा दोरा ते किती असतात हो? एक. दोरे किती असतात? फुलाच्या हारामध्ये दोरा एक. एक दोरा सर्व फुलांमधून जातो. सर्व फुलांमध्ये तो दोरा आहे आणि त्या दोऱ्यामुळे तो हार सिद्ध झाला. बरोबर? म्हणून तो दोरा एकच आहे. ही झाली अनुवृत्ती. पण एक गुलाबाचं फूल आहे, एक मोगऱ्याचं फूल आहे, एक चाफ्याचं फूल आहे, एक झेंडूचं फूल आहे, एक आमक्याचं फूल आहे, एक तमकं फूल आहे, एक ते फूल आहे, किंवा प्रत्येक एक फूल, बरे सगळाच हार जरी मोगऱ्याचा असला तरी प्रत्येक एक फूल त्या दोऱ्यापासून आणि दुसऱ्या फुलांपासून वेगळं आहे का एक आहे? फूल फुलापासून वेगळं आणि सगळ्या फुलांमध्ये असणारा दोरा एक. बरोबर? म्हणजे अनुवृत्ती जी असते ती अनुवृत्ती एक आणि नित्य असते.
आणि व्यावृत्ती जी असते ती अनेक असते आणि अशाश्वत असते, अनित्य असते. म्हणून फुलांच्या हारामधून फुलं बाजूला करता येतात. सगळी फुलं जरी निघून गेली तरी दोरा राहील की नाही? दोरा तसाच राहील. तुम्ही प्रत्येक एक फुल वेगवेगळं काढा, तो हाराचा काही काही कीर्तनकारांना सवयच असते. ते गळ्यामध्ये हार घातला की विठ्ठल जय जय पर्यंत एकतर हारच काढत नाही. बरं ठेवेनात का, मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही, पण विठ्ठल जय जय पर्यंत त्याच्यामध्ये एक पाकळी शिल्लक ठेवत नाहीत. विणेकरी जवळ आला की नुसता दोरा काढायचा आणि त्याच्या गळ्यात घालायचा. फुलं म्हणजे फुल त्या दोऱ्यापासून वेगळं करता आलं की नाही? वेगळं करता आलं नाही. पण दोरा राहिला की नाही? दोरा राहिला. अनुवृत्ती ही नित्य आहे, अनुवृत्ती एक आहे, व्यावृत्ती अनेक आहे, व्यावृत्ती अनित्य आहे. त्यामुळं फुलांचा चुरगाळा करून फुल टाकून देता येऊ शकतं. फुल हे तिथं अनित्य आहे. दोऱ्यात तो हार बाजूला काढून टाकल्यानंतर 4-2 दिवस जर हार तसाच पडून राहिला तर ती फुलं सुकून जातात. दोरा सुकतो काय? दोरा तसाच आहे, दोरा तसाच राहणार. म्हणून जे एक आहे त्याला म्हणा अनुवृत्ती आणि जे वेगवेगळं आहे त्याला म्हणा व्यावृत्ती. एक जे आहे तत्संबंधानं सांगणं याला म्हणा अन्वय, आणि जे वेगवेगळं आहे तत्संबंधानं सांगणं याला म्हणा व्यतिरेक. अन्वय व्यतिरेकानं सांगणं म्हणजे वेगळं काही नाही. जे नित्य आहे तत्संबंधानं बोलणं त्याला म्हणा अन्वय, आणि जे अनित्य आहे तत्संबंधानं बोलणं त्याला म्हणा व्यतिरेक. अन्वय व्यतिरेकामध्ये एवढाच फरक आहे, दुसरा अधिक काही नाही. म्हणून थोडा विचार जर आपण केला तर आता हे सिद्धांताकडे लावा. पंचकोश आहेत, 3 अवस्था आहेत, जागृती स्वप्न सुषुप्ती 3 अवस्था, आनंदमयादी कोश सगळे हे पंचकोश, अन्नमय कोशादी पंचकोश आणि जागृत आदी 3 अवस्था. या कोशामध्ये आणि या अवस्थेमध्ये आत्मा नित्य अनुगत आहे की नाही? तुम्ही जागे असा, तुम्ही झोपलेले असा, तुम्ही स्वप्नात असा, आत्मा नित्य की नाही? 3 अवस्थांमध्ये आत्मा आहे. अन्नमयादी कोशांमध्ये आत्मतत्व आहे की नाही? आहे, कारण ते नित्य आहे, एक आहे. त्यामुळे आत्मतत्वाच्या संबंधानं सांगणं हा अन्वय झाला. पण ते पंचकोश आणि या 3 अवस्था, या अवस्था एकमेकांपासून भिन्न आहेत का अभिन्न आहेत? भिन्न जर असतील तर या पंचकोश आणि या 3 अवस्था यांच्या एकमेकांच्या संबंधाला म्हणा व्यावृत्ती. यांचा एकमेकांचा आलेला संबंध भिन्नत्वानं आहे म्हणून त्यांना म्हणा व्यावृत्ती. एकमेकांपासून हे भिन्न आहेत म्हणून हे झालं व्यतिरेकानं चिंतन. काय आहे त्याच्यातही अजून जर बोलायचं झालं तर अन्वयामध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. त्याच्यातही 2 प्रकार, अन्वयामध्ये 2 प्रकार आहे. एक भेदान्वय आहे, एक अभेदान्वय आहे. त्या अन्वयामध्ये 2 प्रकार. काय आहे? राजाचा माणूस आला, आता राजा राहिला नाही, ठीक आहे, सरकारी माणूस आला. सरकारी माणूस म्हणजे सरकारनी नियुक्त केलेला माणूस, अधिकारी, बरोबर? सरकारी अधिकारी आला असं जेव्हा आपण म्हणतो, राजाचा माणूस आला जुन्या काळामध्ये. आता राजाचा माणूस म्हणजे तो आला म्हणजे राजाज्ञा घेऊन आला की नाही? राजाज्ञा घेऊन आला. राजाज्ञा घेऊन आला. आता राजा त्या माणसाच्या मागे उभा आहेच की नाही? आहेच आहे. तो आज्ञा घेऊन आला म्हणजे राजाचे शब्द घेऊन आला. पण कुठपर्यंत? तो मनुष्य कायम राजाचा राहणार आहे का? रिटायर झाल्यावर राजाचा नाही ना. आता तो घरी आला तर त्याला पूर्वी एवढी किंमत नाही. एखादा पोलीस अधिकारी त्या कपड्यामध्ये जेव्हा असतो त्या वेळेला तो आलेला दिसला की माणसं त्याला जागा देतात. आणि एकदा तो रिटायर झाला, इथं कोणी असेल तर माफ करा, एकदा तो निवृत्त झाला की मग तो उठ इथून, पूर्वी म्हणायची सोय होती काय? नव्हती. हा झाला भेदान्वय. राजाचा माणूस सरकारी अधिकारी हे म्हणताना तो सरकारी अधिकारी जेव्हा पदावर आहे तेव्हा त्याचं येणं म्हणजे जणू सरकारचं येणं. राजाचा प्रधानाचं येणं म्हणजे जणू राजाचं येणं, असाच अन्वय लावला जात असे. परंतु तो अन्वय कसा आहे? तो प्रधान त्या राजाचा कायमचा प्रधान नाही. राजा पदावर असताना प्रधान मरून गेला तर वेगळाच आहे की नाही? राजापासून प्रधान हा कायम वेगळाच राहणार की नाही? म्हणून याला म्हणा भेदान्वय. आणि अभेदान्वयाला दुसरं उदाहरण दिलंय. काळा घट आहे, मडकं तयार केलं, आव्यामध्ये भाजलं, काळं झालं, ते मडकं काळं आहे, ते बाहेर आणून मांडलं,
काळं मडकं, काळा घट. काळा घट म्हणल्यानंतर तो घट, रंग आणि घट याच्यामध्ये फरक आहे की नाही? रंग म्हणजे घट नाही, घट म्हणजे रंग नाही. रंग आणि घट हे दोन्ही भिन्न भिन्न असताना सुद्धा तो रंग त्या घटाला सोडून जर कधीच बाजूला होत नसेल तर तो झाला अभेदान्वय. काळा घट म्हणताना काळा हे त्या घटाचं विशेषण होईल. ऐका, काळा हे त्या घटाचं विशेषण होईल. विशेषण ज्या विशेषाला दिलं जातं ते विशेषण विशेषापासून वेगळंच राहतं की नाही? वेगळंच राहतं. पण वेगळं असूनही वेगळं दिसत नाही, हा झाला अभेदान्वय. आणि एक असूनही कालांतराने ते वेगळे असतात किंवा वेगळे होतात, त्याला म्हणा भेदान्वय. अन्वयामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत. म्हणून तुकाराम महाराजांनी अन्वयाकरता 3 उदाहरणं दिली आहेत, पण व्यतिरेकाकरता एकच उदाहरण दिले, वडवानाळाचं. वडवानाळाचं उदाहरण दिलं. आपल्याकडे हा सिद्धांत आहे. व्यतिरेकानं जर तुम्हाला मांडता येत नसेल तर सिद्धांत सिद्ध होत नाही. तुकाराम महाराजांचा एक अभंग सांगतो मी आपल्याला. या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी अन्वय व्यतिरेकानी मांडणी कशी केली हे आपल्याला सरळ कळण्यासारखं आहे. तुकाराम महाराज देवाला प्रार्थना करताना असं म्हणतात, जाणोनी नेणते करी माझे मन, तुझी प्रेम खूण देवोनिया. बरोबर, देवा माझं मन तुम्ही जाणून नेणतं करा. कसं कराल? तुमची प्रेमखूण देऊन माझं मन तुम्ही जाणून नेणतं करा. ठीक आहे. भगवंताने विचारलं, असं तुमचं मन मी जर जाणून नेणतं केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे तुकोबाराय? तुकाराम महाराजांनी सांगितलं, मग मी व्यवहारी असे न वर्तत, जेवी जळा आत पद्मपत्र. मग मी व्यवहारामध्ये राहूनही जसं पाण्यामध्ये पद्मपत्र पाण्यात राहून भिजत नाही, तसं मी या संसारामध्ये राहूनही संसाराचा लेप मला लागणार नाही, असं माझ्या बाबतीत होईल. जेवी जळा आत पद्मपत्र. देवाने विचारलं, कशा पद्धतीनं, असं कसं होईल? तुकाराम महाराजांनी आणखीन एक दृष्टांत दिला. तुकाराम महाराज म्हणाले, काय ऐकूने नायिके निंदा स्तुती कानी. पुढचं झालं त्याच्यावर, जैसा का उन्मनी योगीराज, देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी, स्वप्नीची या सृष्टीची येईल्या जेवी. कशा पद्धतीनं? देखोनी न देखे प्रपंच हा दृष्टी, असं हा सिद्धांत झाला. कशा पद्धतीनं? स्वप्नीची या सृष्टीची येईल्या जेवी. झोपेतून जागा, स्वप्नातून जागा झालेला ज्या पद्धतीनं स्वप्न पाहत नाही, त्या पद्धतीनं तुम्ही माझं मन जाणून नेणतं केलं तर मी संसार पाहणार नाही. कशा पद्धतीनं? ऐकोनी नायिके निंदा स्तुती कानी, जैसा का उन्मनी योगीराज. उन्मनी अवस्थेला प्राप्त झालेला योगीराज जसं कानावर शब्द पडतो पण शब्दाचा परिणाम त्याच्यावर होत नाही, त्या पद्धतीनं तुम्ही मला जर जाणून नेणतं केलं तर या जगतातले सगळे शब्द माझ्या कानावर पडतील, माझ्या शरीराकडून व्यवहारही घडेल, पण त्या व्यवहाराचा कोणताही लेप मला लागणार नाही. झालं. देवानी तुकाराम महाराज, आता हे 3 चरणामध्ये तुकाराम महाराजांनी केलेलं अन्वयाचं चिंतन आहे. पहिलं चरण, तिसरं चरण, चौथं चरण, अन्वयाची उदाहरणं दिली. अशा पद्धतीनं माझ्यावर त्याचा अनुकूल परिणाम होईल म्हणून देवा जाणून नेणते करी माझे मन. प्रार्थना झाली. भगवंतानी तुकोबारायांना विचारलं, तुकाराम महाराज तुम्ही मला हे सगळं करायला सांगता, त्याचा परिणाम तुमच्या जीवनावर काय होईल हे सांगता, मला पटलं. पण समजा मी हे तुमच्या बाबत केलं नाही तर? समजा मी जर हे केलं नाही तर? तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे ऐसे झालिया वाचुनी, करणे तो क्षीण वाटत असे. जर असं झालं नाही तर देवा आत्तापर्यंत केलेली माझी साधना हा केवळ क्षीण होईल. 3 प्रकारानं तुकाराम महाराजांनी अन्वयाचं चिंतन केलं. जर माझं मन जाणून नेणतं कराल तर असं 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 होईल, आणि असं न कराल तर असं होईल. अन्वयानंही सांगावं लागतं. असं न केलं तर काय होईल हा व्यतिरेक झाला, आणि असं केलं तर काय होईल हा अन्वय झाला. अन्वयानं सांगून सिद्धांत सिद्ध होत नाही, त्याचा व्यतिरेकही सांगता आला पाहिजे. तुम्ही भगवंताची भक्ती करा. कशामुळं? का म्हणून करा? अरे तुम्हाला समाधान प्राप्त होईल. आणि समजा आम्ही केली नाही तर मरा. व्यतिरेक झाला की नाही त्याचा? समजा आम्ही नामस्मरण नाही केलं तर पडा नरकात, आम्हाला काय करायचं? व्यतिरेक झाला. आणि आम्ही जर नामस्मरण केलं तर अरे तुम्ही वैकुंठ लोकाला जाल, परमात्मा तुम्हाला आश्रय देतील. अन्वय झाला त्याचा. असं केलं तर काय होईल, तसं केलं तर काय होईल. आई मुलाला सांगते अभ्यास कर. मुलगा म्हणतो कशासाठी? वर्गात पहिलं यावं म्हणून.
गुरुजींचा लाडका व्हावं म्हणून, मित्रांनी कौतुक करावं म्हणून, तुला बक्षीस मिळावं म्हणून, नातेवाईकांनी तुला शहाणा समजावं म्हणून. आणि पोरग जर आरकाट असेल तर पोरग नाही केलं तर नापास होशील, व्यतिरेक. अभ्यास केलास तर शहाणा होशील, अन्वय. नाही केलास तर व्यतिरेक, नापास होशील, व्यतिरेक. आईला मुलाला दोन्ही पद्धतीनं समजावून सांगावं लागतं. तसं भगवान अर्जुनाला दोन्ही पद्धतीनं सांगतात. अर्जुना, गगन गगनामध्ये मिळून जातं तसा मला शरण ये. सोन्याचा अलंकार सोन्यामध्ये मिसळून जातो तसा मला शरण ये. आणि कल्लोळ पाण्यामध्ये मिसळून जातो तसा मला शरण ये. आणि नाही आलो तर, समजा अशी शरणागती नाही स्वीकारली तर व्यतिरेक त्याचा सांगितला. भगवान म्हणतात, वाचून सागराच्या पोटी वडवा नळ शरण आला किरीटी, जाळून न टके तया गोठी वाळून देपा. त्या पद्धतीनं शरण येऊ नकोस. कसा शरण येऊ नकोस? जसा वडवानळ समुद्राच्या आश्रयाला जातो, पण समुद्राशी एकरूप न होता समुद्राच्या विरोधी भूमिका घेऊन समुद्रातच राहतो आणि समुद्राला जाळण्याचा प्रयत्न करतो. वडवा नळाचा दृष्टांत देण्याच्या मागचा हेतू हा एवढाच आहे की माझ्यापासून स्वभावतः विरुद्ध राहू नको, कारण त्याला शरणागती म्हणत नाही. स्वभावतः विरुद्ध राहू नको. माझ्या स्वभावाला अनुकूल हो, अनुकूल्यस्य संकल्पः. वेगळं राहू नको, प्रातिकूल्यस्य वर्जनम. मीच तुझं रक्षण करणार आहे, शरण आश्रय रक्षिष्यती ती विश्वासः. गोप्तृत्वे वर्ण हे सगळंच त्याच्यामध्ये येऊन गेलं. 6च्या 6 प्रकार या सगळ्या शरणागतीमध्ये बसून जातात. लावायचं ठरवलं तर सगळं आपल्याला लावता येऊ शकतं. दुसऱ्याचा विचारच करू नको, भिन्ना भिन्न आन नाही. गोप्तृत्वे वर्णम तथा आत्मनिक्षेप. अरे कायम स्वरूपी माझं चिंतन करत राहा. कार्पण्य, दीनता बाळगून राहा. माझ्याशिवाय तुला स्वतःला काही किंमत नाही हे लक्षात घे. आश्रित आला. आता हे पुन्हा वेगळंच आहे. काय असतं, वडवा नळाचं उदाहरण देऊन भगवंतानी ज्ञानोबारांनी सिद्ध काय केलं? बरेच लोक असे असतात, ज्याच्या आश्रयाला जातात त्यालाच ताप देतात. असं होतं की नाही? आम्हाला तर पुष्कळ अनुभव आहे. पुष्कळ वेळेला वारी करता म्हणून माणसं ज्या घरात उतरतात तिथंच घाण करतात की नाही? काय झालं हे? ज्याच्या आश्रयाला जायचं त्यालाच ताप द्यायचा, त्यालाच ताप द्या. वडवानळ तरी दुसरं काय करतो? वडवानळ समुद्राच्या आश्रयाला जातो, समुद्राला जाळायचा प्रयत्न करतो. जिथं ज्या वाळवंटामध्ये भजन करायचं तिथंच घाण करायची. म्हणजे काय झालं? ज्याच्या आश्रयाला आतापर्यंत संत महात्म्यांनी कीर्तन केली तिथे जाऊन जर विष्ठाच टाकायची असेल तर हे काय झालं? ज्याच्या आश्रयाला जायचं तिथंच घाण करायची. हे झालं वडवानळासारखं. ज्या समुद्राच्या आश्रयाला जायचं त्या समुद्राला तसं करू नकोस. माझ्याच आश्रयाला येऊन माझ्या विरोधी राहू नको. विरोधी राहू नको म्हणजे माझ्यापेक्षा स्वतंत्र राहू नको. गंगा समुद्राच्या आश्रयाला जाते, गंगा कोणताही ताप समुद्राला देत नाही. त्यामुळे गंगेला सामावून घेण्यामध्ये समुद्रालाही आनंद आहे. एखादा मनुष्य आपल्या घरी उतरायला आला, पाहुणा म्हणून आला. आता पाहुणा म्हणून आला, काही काही पाहुण्यांना सवय असते, आले की ते राजाच्या थाटातच राहतात. त्यांना वाटतं मी पाहुणा आहे, मला पाणी दिलं पाहिजे, मला जेवण जागेवर दिलं पाहिजे, माझी गादी घालून दिली पाहिजे, माझ्या अंगावर पांघरून टाकलं पाहिजे, मी झोपल्यावर पंखा लावून दिला पाहिजे, मी केल्या माझं असं झालं पाहिजे, माझं आंघोळीचं पाणी काढून ठेवलं पाहिजे, माझ्या धोत्राच्या निर्या काय काय करावं त्यांनी, काय काय करावं अपेक्षाच असते. आता पाहुणा हा असं आहे, ही जातच मोठी विचित्र आहे. काय आता या जातीत सगळेच बसतात म्हणून बोलायला काही घाबरायचं कारण नाही. समजा मी तुमच्याकडे आलो, येत नाही, एक समजा मी तुमच्या घरी आलो, काही कारणाने मला 2-4 दिवस मुक्काम पडला तुमच्या घरी. काय मला आनंद आहे वारकऱ्याच्या घरी, परंतु समजा आलो आणि मी जर म्हणायला लागलो नाही नाही मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, पलंगच पाहिजे, असंच पाहिजे, हीच उशी पाहिजे, असंच पाहिजे, पांढरा शुभ्र उशीवर आभरा पाहिजे, हे पाहिजे, मला असंच प्रवचनाला पाहिजे वातावरण, पंखाच इथं पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज एवढं वर्ष, पुढच्या वर्षीपासून जयहरी. कोण पुन्हा त्या पाहुणा विचित्रच असतो, पाहुणा विचित्रच असतो. तो किती आता बरं काही पाहुण्यांना सवय तरी इतक्या विचित्र असतात, ते किती कसंही झालं तरी पुन्हा तिथंच. ते एक पाहुणा आला म्हणे एका घरामध्ये, जाता जाईना, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, चातुर्मास संपला हो, तरी हालायचं नाव नाही.
शेवटी नवरा बायको कंटाळले. त्या दोघांनी एके दिवशी रात्री ठरवलं, अरे काही नाही, हे दोघं आपण हा येऊन विनाकारण इथं राहतो, इथं काही थांबायचं कारण नाही. म्हणून एके दिवशी नवऱ्याने त्यांना सांगितलं, अहो 4 महिने झाली तुम्ही इथं येऊन. नवऱ्याने सांगितलं, मी समजावून सांगतो, बघतो त्याला गेला तर जाईल उद्या. मग त्यांनी सकाळी म्हटलं, अहो तुम्हाला 4 महिने झाले इथं राहून, इतके 4 महिने म्हणजे तेवढे समजू नका, झाले 10-15 दिवस झाले तुम्ही इथं येऊन राहिलाय, तुम्हाला काही घरची आठवण बिठवण येत नाही का? घरी मुलं आहेत, बायको आहेत, घरी काही तुमची आठवण बिठवण येत नाही? तो म्हणाला, बरी आठवण करून दिली हो तुम्ही. आता असं करतो, आज फोन करतो आणि त्यांना इथंच बोलून घेतो, हे पाहुणे. सवयच तशी. आता त्याला काय करा. शेवटी त्या नवरा बायकोने असं ठरवलं की काही करून याला घालवायचं, काही करून घालवायचं. काय करायचं? शेवटी त्यांनी असं ठरवलं, एक काम करू, आता उद्या. त्या बायकोने सांगितलं, बायकांच्या डोक्यात या कल्पना फार चांगल्या आहेत. तिने सांगितलं, उद्या असं करते, आमटीमध्ये मीठच घालत नाही. तुम्ही जेवायला बसलात की आमटीमध्ये मीठ नाही याच्यावरून तुम्ही माझ्यावर रागवा. तो म्हणला, असं कसं रागव? ती म्हणली, नाटक करा, रागवल्याचं नाटक करा. नाटक केलं की मी रागवते तुमच्यावर, एक दिवस सहन करता येत नाही का? मी रागारागानं निघून जाते खोलीमध्ये, तुम्ही रागारागानं ताटावरून उठा, माझ्या मागे या, खोलीमध्ये दार लावून घ्या आणि एक काठी घेऊन मला चांगलं झोडपून काढा. तो म्हणाला, बरी संधी आली. ती म्हणाली, तसं झोडपायचं नाही. मग त्या खोलीमध्ये एक गादी आहे, त्या गादीवर काठी मारायची आणि तुम्ही खूप मारल्यासारखं करायचं आणि मी मोठमोठ्या आवाजानं, मेले मेले, नाही हो, पुन्हा अशी चूक करणार नाही हो, पाहुण्यासमोर मारू नका हो, म्हणून मी मोठमोठ्यानं आवाजात रडणार. तो म्हणाला, ठीक आहे, एवढं होऊन तरी लाजे काजे खातर पाहुणा गेला तर जाईल, बरं होईल. दुसऱ्या दिवशी झालं तसं, आमटीमध्ये मीठ कमी, दोघांचं भांडण झालं. तुझ्या आईबापांनी तुला आमटी करायला शिकव. ती म्हणाली, रोज करते, चांगली होते तर कधी तोंड वर करून मला चांगली झाली म्हणत नाही, एक दिवस मीठ कमी पडलं तर एवढं रागवायला काय झालं? म्हणून ती रागारागाने निघून गेली. हे दोघं जेवायला बसलेले, पाहुणा आणि तो यजमान, घराचा मालक. तो पाहुणा पानावर तसाच, त्याने काही बघायला लागला दोघांचं भांडण. 15-20 दिवस झाले आतापर्यंत, एकही दिवस नाही, काय हा ताप झाला आता. म्हणून त्यालाही वाईट वाटलं. हा नवरा उठून गेला, तिच्या मागोमाग काठी घेऊन गादीवर मारायचा, ती आरडाओरडा करायची, मग असं करतेस पुन्हा, मला उलटून बोलतेस, हा बोलायला. झालं थोड्या वेळाने ती रडायला लागली मोठमोठ्याने, आतच राहिली. तर बाहेर आला, पाहुण्याने ओळखलं, आपलं अन्न संपलं. काही नाही, आता नवरा बायकोचं भांडण झालं, घरामध्ये राहण्यात काही तात्पर्य नाही. त्याने आपली बॅग भीक भरली. तो म्हणाला, नाही हो, माझ्यामुळे तुमचं भांडण झालं, असं झालं, मी निघतो. नवऱ्याला वाटलं आपली चाल यशस्वी, बरं झालं. तो पाहुणा गेला. नवऱ्यानं आतल्या खोलीतल्या बायकोला बोलावलं आणि तिला सांगितलं, गेली पिढा एकदाची, आता चिंता करू नको, आता तेच अन्न, मीठ नसलं तरी चालेल, आता तेच अन्न तू मी जेवायला बसू. म्हणून दोघंही जेवायला बसले. बसल्यानंतर जेवण चालू. जेवता जेवता बायको म्हणाली, काय आहे का नाही माझा अभिनय? मी किती उत्तम पद्धतीनं रडल्यासारखं केलं. तो म्हणाला, तसं नाही, मी मारलं इतकं उत्तम तुला, अभिनय माझा चांगला. तेवढ्यात बाहेर गेलेला पाहुणा आला आणि तो म्हणला, माझा जाण्याचा अभिनय किती चांगला होता, मी गेलो नाही, जाण्याचा अभिनय केला. आता असे जर पाहुणे आले तर त्या आश्रयदात्याला तापच आहे की नाही. तसा वडवानळ समुद्राच्या पोटात येतो आणि त्याच्याशी विरोधी राहून स्वतंत्र राहतो. अर्जुना, या पाहुण्यासारखा तू माझ्या आश्रयाला येऊ नको. असा माझा आश्रय कर की माझ्याशी एकरूप झाला पाहिजेस. म्हणून वाळोनी देपा, तो जो विचार आहे तो तुझ्या मनातून गेला पाहिजे. स्वतंत्र राहण्याचा आणि माझ्या विरोधी गुण धारण करण्याचा तुझा जो विचार आहे त्याला मी शरणागती म्हणत नाही. असं शरण मला येऊ नको. तसा जर विचार तुझ्या डोक्यात असेल तर तया गोठी वाळून देपा, तो विचार तुझ्या मनातून काढून टाक. कारण माझ्या जवळ यायचं आणि पुन्हा स्वतःच्या सुखाकरता स्वतंत्र प्रयत्न करायचे, स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वाकरता प्रयत्न करायचे. अर्जुना, ह्याच्यात तुझ्या प्रयत्नात काय होतं मला माहित नाही, पण याच्यात माझा अपमान होतो. म्हणून भगवान म्हणतात, मजही शरण रिगीजे आणि जीवत्वेची असीजे, धिक बोली येयान लजे प्रज्ञा केवी. अरे माझ्या आश्रयाला यायचं आणि त्याची जीवदशा अबाधित राहायची. अर्जुना, अशा बोलण्याच्या मागच्या बुद्धीचा धिक्कार करतो. धिक बोली इया न लजे प्रज्ञा केवी.
असं बोलायला त्याच्या बुद्धीला लाज कशी वाटत नाही की जो माझ्यापर्यंत आला पण तरी सुद्धा त्याचं जीवत्व शिल्लक राहिलं, जीवदशा शिल्लक राहिली, हे बोलायला त्या बुद्धीला लाज कशी वाटत नाही? त्या बुद्धीची लाज ज्ञानोबराय पुढच्या ओवीतून काढतात. ती काय आहे, कसं आहे, जीवत्व तरी अबाधित का राहत नाही याचा विचार करायचा आहे. तो विचार उद्याला